चला मंडळी, आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये मी आपल्याला भरलेल्या वांग्यांची रेसिपी दाखवणार आहे। अगदी कुकरमध्ये एकदम पटकन होणारी भाजी, 5 मिनिटात होणारी भाजी दाखवणार आहे तुम्हाला। म्हणजे तुम्ही हा डब्याला दिला वांगे मसाला तरी सुद्धा छान, आणि रसा केला तरी छान। चला दाखवते मी आता दोघी प्रकार तुम्हाला सांगते। आता आपण असे भरलेले वांगे 7-8 वांगे घेऊन घेतलेले आहेत। थोडंसं अगदी अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं, हा ठेचलेला लसूण, कोथिंबीर आणि हे थोडेसे शेंगदाणे। चला आता आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया, खोबरं टाकून घेऊया, कोथिंबीर, लसूण, आता मसाले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला। आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, अगदी जाड भरडा फिरवायचं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही आपल्याला हे। आणि चवीनुसार यातच आपण मीठ पण ॲड करूया। चला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। चला आता आपलं बघून घ्या, मसाला तयार झालेला आहे। या पद्धतीने असं भरडा करायचा आहे। चला आता पुढची रेसिपी दाखवते मी तुम्हाला कशी। चला आता असा मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेतला। आता आपण थोडंसं याच्यात तेल टाकूया, थोडंसं एकीकडे। आता आपण कुकरमध्ये सुद्धा गॅस चालू करून घेऊया। कुकर थोडासा गरम झाला की कुकरमध्ये सुद्धा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता हा मसाला या पद्धतीने असा मिक्स करून घ्यायचा आहे छान। असा छान मिक्स झाला की लगेच आपल्याला असे वांगे भरून घ्यायचे आहेत। दाखवते मी तुम्हाला। सर्व वांगे आता आपल्याला या पद्धतीने भरून घेऊ आपण। चला तर मग सर्व वांगे भरून घेऊ आधी। चला बघा, सर्व वांगे आता आपण असे भरून घेतलेले आहेत। आता कुकरसुद्धा आपला गरम झालेला आहे। कुकरमध्ये सुद्धा आता आपण तेल टाकून घेऊया। मी ग्रेव्ही मसाला बनवते म्हणून थोडंसं प्रमाणात तेल घालेल, कारण मग खूप नंतर तेल सुटतं या शेंगदाण्याचं कूट वगैरे पण त्याच्यात जास्त असतं म्हणून। चला कुकर आता आपला खूपच गरम झालेला आहे, तर थोडंसं अगदी बाजूला उतरवून घेऊया आपण। आता यात जिरे टाकूया, लगेचच टोमॅटो टाकूया, चला आता हे छान असं टोमॅटो छान परतून घेऊया। अगदी थोडासा हिंग, आणि लगेच आपले हे वांगे, हे पूर्ण वांगे असे टाकून घ्यायचे आपल्याला, आणि वांगे छान असे परतवून घेऊ। चला आता आपले वांगे छान परतवले गेलेले आहेत, तर आपण असं थोडंसं ही डिश मसाल्याची याच्यात थोडंसं असं पाणी टाकून थोडंसं भाजीला अगदी असा तडका देऊन घेऊया, आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घेऊया। थोडासा गॅस फुल करूया आता। चला बघू शकता कसं छान तेल सुटलं आता आपलं पाणी टाकल्यानंतर। असा आपण वांगे मसाला सुद्धा डब्यासाठी देऊ शकतो, खूपच छान असतो हा मस्त खूप चविष्ट असा भन्नाट चवीचा वांगे मसाला तयार होतो। चला आता आपण थोडंसं अगदी 1 वाटीभर एवढं पाणी घालूया, आणि गॅस पुन्हा आपण तसाच फुल करून घेऊया, आणि अगदी एकच शिट्टी करायची, नाही तर वांगे पूर्ण जास्त शिजून जातात आणि एकदम असे म्हणजे भरलेले वांगे कसं असं अख्खं वांगं दिसलं की खूप छान वाटतं, तर ते वांगे सर्व असं भरतासारखे होऊन जातात।
तर तसं न होऊ देता एक शिट्टी झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून द्या. 5 मिनिटे वाफ झाली की लगेच मग आपण झाकण काढूया. चला आता झाकण लावून देऊया, एक शिट्टी करून घेऊया आधी. चला आता आपण एक शिट्टी घेऊन घेऊ, मग आपण बघूया आपली भाजी. चला आपली एक शिट्टी झाली, आपण लगेचच गॅस आता बंद करून घेऊया आणि अगदी 5 मिनिटात कुकर उघडवूया. चला आता आपण कुकरची वाफ अशी पूर्ण झालेली आहे. बघूया आता आपले मस्त वांगे मसाला, भरलेले वांगे बघू शकता तुम्ही. हेच भरलेले वांगे असं थोडंसं पाणी पण म्हणजे गरम पाणी वाढवू शकता, थोडंसं असं रस्सावाली भाजी करू शकता. पण मला टिफिनसाठी मी ही भाजी सुचवली अशी या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही अगदी मापात तेल टाकलेलं तरी किती तेल सुटलं या भाजीला. आणि वांगे बघा कसे छान असे व्यवस्थित शिजले, खूप जास्त शिजले पण नाही, आपल्याला डोळ्याला असं अख्खं वांगं दिसतंय. तर बघा मस्त वांगे मसाला आपला तयार झालेला आहे. आणि ग्रेव्ही पण बघा कशी छान. थोडंसं प्रमाणात तेल टाका फक्त, लक्षात असू द्या. आणि नक्कीच बनवून बघा तुम्ही हे भरलेले वांगे, प्रचंड आवडतील. टिफिनला सुद्धा दिले आपण तरी चालेल. चला बघा मस्त प्लेट तयार करून घेतलेली आपण, अशी बाजरीची भाकरी, भरलेले वांगे. चला आता आपण मस्त भन्नाट वांग्यांची चव बघूया कसे झाले. अगदी मस्त, तुम्ही सुद्धा टिफिनला ही भाजी अशी करू शकता. वांगे मसाला खूपच छान. चला तर आपण आता टेस्ट करूया भाजी. चला मंडळी, आजची भरलेल्या वांग्यांची भाजी रेसिपी खूपच मस्त आणि पटकन एकदम. बघा वांगंसुद्धा अगदी खूप छान शिजलेलं आहे. चला या तुम्ही पण खायला या. चला. हा 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 हा, अप्रतिम, खूपच मस्त, खूप टेस्टी भाजी झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच करा मैत्रिणींनो, आणि कमेंट करून कळवा आजचे भरलेले वांगे कसे झाले. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच आमच्या रेसिपी ज्या अपलोड होतात त्या तुम्हाला बघायला मिळतील. चला धन्यवाद मंडळी. आणि वांग्याची भाजी नक्कीच बनवून बघा, असे भरलेले वांगे. आणि व्हिडिओ खूप पूर्ण बघा आणि चला असाच छान सपोर्ट करत राहा. धन्यवाद.